काल 2 छता साफ केली आणि आज दुसऱ्या रस्त्यात घेतला आहे साफ करायला. नमस्कार मंडळी, आज सकाळचे ठीक 8 वाजलेले आहेत आणि आता मी शेतावरती आहे. शेतावरती इथे झाडांची साफसफाई करण्याचं काम चालू आहे. इथे शेतावरती आंबा, काजू, फणस, चिकू, पेरू अशी आम्ही विविध प्रकारची झाडं या ठिकाणी लावलेली आहेत आणि इथं रोजचं सकाळी पाणी घालण्याचं काम चालू असतं आणि त्याच्यानंतर इथे शेतावरती येऊन साफसफाई केली जाते. इथे शेताच्या चारी बाजूला जे बांध आहेत ते बांध साफ करण्याचं काम केलं जातं. बांधावरती मोठ्या प्रमाणावरती इथे कशोड वाढलेलं आहे, काही गवत वाढलेलं आहे, थोडीफार भांबरूट आहे, ती सुद्धा काढण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. आणि हा जो आपल्या समोर जो संतू जाती दिसतोय हा इथं आमच्याकडे रोज कामाला येतो शेतावरती आणि आम्ही घरातले 3 जण असे 4 जण रोज शेतावरती येऊन हे साफसफाई करण्याचं काम करतो. आणि 2 टाईम इथे झाडांना पाणी घालायला लागतं, सकाळ संध्याकाळ. आणि हे आत्ता एका पट्ट्याचा इथं गवत काढून झालेलं आहे, ते काय तिकडे ते बघा तुडके करून ठेवलेले आहेत गवताचे आणि ते आता नंतर मग एक साईडला घेऊन जाळणार. आम्ही काल 2 छता साफ केली आणि आज दुसऱ्या रस्त्यात घेतला आहे साफ करायला. रोज कामाला असतो आम्ही रोज कामाला असतो. हा आंब्याची झाडा साफ करतो, पातेरी वगैरे पातेरी सगळा पालापाचोला सगळा गोळा केलाय. आम्ही सगळं ते त्यांच्या मुंडात पाणी बिणी घालतो, आणून साफसफाई करतो. किती झाडं आहेत, फणसाची झाडं आहेत, हे ते झाडं लावलेली आहेत आम्ही इकडं. हे बघा, हा इकडचं आजूबाजूची भांबरूट आहे सगळी ती काढतोय, तो गवत सुद्धा काढतोय. आणि असं इथं रोजचं काम चालू असतं शेतावरती. आणि हा विळा हातात त्यांनी घेतले आणि या विळेनी गवत काढतोय तो. इथं कोवली सुद्धा असते झाडावरती, ती पण काढायला लागते. हे बघा, हे केशर या जातीचं 2 वर्षापूर्वी लावलेलं इथे आंब्याचं कलम आहे आणि ही त्याला पाणी घालण्याकरता बुंदामध्ये जागा केली होती. पण इकडची ही रानातली जी काही रानडुकरं आहेत ती रोज रात्रीची येऊन हे उसकडण्याचं काम करतात. ते ओलाव्यासाठी पाण्याकरता इथे खोदतात येऊन झाडाच्या बुंदामध्ये. त्यामुळे ही जी काय कडेनी आजूबाजूला जी काय भर घातली होती आम्ही पाणी घालण्याकरता मातीची, ती पूर्णपणे त्यांनी इथे आता उसकडून टाकलेली आहे. बघा, पूर्णपणे सगळी माती खाली आलेली आहे. हे काजूचं झाड आहे आणि ह्या काजूच्या झाडाला सुद्धा बिया धरलेल्या आहेत आत्ता. आणि नंतर दुसऱ्यांदा सुद्धा परत मोहर आलेला आहे थोडेफार प्रमाणात. हे असं बांधावरती आम्ही काजूचं झाड लावलेलं आहे. या काजूच्या झाडाला काजूच्या बिया आलेल्या आहेत चांगल्या प्रकारे. अशा बऱ्याचशा बिया या ठिकाणी या काजूच्या झाडाला आलेल्या आहेत. आणि ह्या आम्ही ह्याच्या आधी सुद्धा थोड्याशा काजूच्या बिया काढल्या होत्या भाजी करता घडी. या ओल्या काजूच्या बिया आहेत आणि ह्या सुकल्याच्या नंतर अख्खी काजूची बी आपल्याला हातामध्ये मिळते आणि त्याच्यातनं काजूगर तयार होतो. तर ही आत्ता काजूची बी झाडाला अशा प्रकारे इथे धरलेली आहे. अशा बऱ्याचशा बिया या झाडावरती लहान मोठे आलेले आहेत. समोर दिसतं हे 2-3 वर्षापूर्वीचं हे आंब्याचं चांगलं एक नवीन झाड झालेलं आहे इथे बांधावरती. एक पट्टा आता साफ करून झाला आहे, आता दुसऱ्या साईडचं इथनं साफसफाई आता करणार आहेत. हे बघा, हे समोर जे काय तोडलेलं आहे ते आता हे गोळा करण्याचं हा काम करतोय ह्या काठ्यानी. हे बघा, हे काठ्याने हा आता एका ठिकाणी हे गोळा करतोय पातेरा वगैरे जो काय पडलेला आहे आणि मगाशी जे काय गवत वगैरे तोडलेलं आहे ना, भांबरूट वगैरे ते. हे बघा, हे मस्तपैकी हिरवगार काजूचं झाड आहे आणि हे काजूचा बुंदा बघा. आणि ह्या काजूच्या झाडाखाली ही काजूची बी पडलेली आहे. इथं कोणीतरी ही खाल्लेले, बहुतेक ही वांद्रांनीच खाल्लेली असेल असं वाटतंय. कारण इथे बरेच वेळा वांद्रं येतात ह्या काजूच्या झाडाखाली आणि हे काजू खाऊन जातात. आणि ह्या अशा बिया काजूच्या ज्या काही तयार झालेल्या आहेत चांगल्या प्रकारे ते ह्या झाडाखाली ह्या अशा टाकून जातात. हे बघा, हे जमवलेलं सगळं हे असं जाळण्यात येतं इथं शेतामध्ये. गवत वगैरे जे काय जमवलं होतं ते आम्ही असं जाळून टाकतो एक साईडला टाकून. म्हणजे ते पूर्णपणे शेत मोकळं होतं गवत काढीने.